मराठा सर्वेक्षणाच्या कामाला आता वेग आलेला आहे। राज्यभरामध्ये सरकारी अधिकाऱ्यांचं त्यासाठीच ट्रेनिंग देखील सुरू झालेलं आहे। मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी जे ट्रेनिंग सुरू झालंय याचा पुण्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील हे मुंबईला निघाले, तर दुसरीकडे वेगवेगळ्या ठिकाणी मराठा सर्वेक्षणाच्या साठी म्हणून प्रशिक्षण जे आहे ते दिलं जात आहे। वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये, जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा महानगरपालिकेचं कार्यालय असेल, आपण आता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे प्रशिक्षण दिलं जातं त्याबाबतचा हा सगळा आढावा घेतो आहोत। मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी हे सर्वेक्षण सुरू। आपण जर स्क्रीनवर बघितलं तर गोखले इन्स्टिट्यूटनं तयार केलेलं हे ॲप आपल्याला बघायला मिळतं, ज्यामध्ये माहिती आहे, वेगवेगळे मुद्दे आहेत जे घरोघरी जाऊन लोकांकडून भरून घेतले जाणार आहेत। आपण बघतोय की जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती सध्या यामध्ये कशा पद्धतीने भरायची त्याच्या पद्धतीची माहिती दिली जाते। मोबाईलमध्ये हे एक ॲप सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकांना डाउनलोड करून दिलं जाणार आहे आणि याच ॲपच्या माध्यमातून सर्वेक्षण होणार आहे। त्यानंतर अहवाल सरकारकडे सादर केला जाणार आहे। सध्या हे सर्वेक्षण जे सुरू आहे त्याच्यासाठीची ही पहिली पायरी आहे, ज्यात आपण बघतोय की सगळे जे अधिकारी पुणे जिल्ह्यातले आहेत ते या ठिकाणी प्रशिक्षण घेताना आपल्याला बघायला मिळतात। आपण जर बघितलं असेल तर या कर्मचाऱ्यांच्या हातात आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं सर्वेक्षणाचा अभ्यास करण्याच्यासाठी म्हणून काही कागदपत्र आहेत जी सरकारकडून दिली गेलेली आहेत। ॲप देखील त्यांना डाउनलोड करण्यासाठीचं ट्रेनिंग दिलं जाईल, कशा पद्धतीनं सर्वेक्षण करायचं आहे त्याची माहिती या सगळ्या प्रशिक्षणाच्या या कार्यक्रमामध्ये दिली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।